ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते। शिवसैनिकांनी अशा पद्धतीने कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न केला। हे लोक पळून गेले। निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री स्वतः येऊन गेले। याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये भारतीय जनता पार्टी वाटते। आणि दुर्दैव असं की याच मतदारसंघात काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा रोड शो झाला आणि जिथं रोड शो झाला, रोड शोनी सुद्धा हे जिंकू शकत नाही हे सिद्ध होतंय। आणि आज त्यांनी पैसे वाटपाचा पूर्ण प्रयत्न केला है। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। आणि आमचा पूर्णपणे निवडणूक आयोगावर पोलिसावर पूर्णपणे आरोप आहे। पक्षपातीपणे हे वागतायत। रीतसर ज्यांनी कंप्लेंट केली त्याच व्यक्तीला, जो संजय दिना पाटील आमचे जे उमेदवार आहे यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी तक्रार केली, याच व्यक्तीला मारहाण केली गेली। याच व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं। शिवसैनिकावर सारासार अन्याय पोलीस यंत्रणा करते, याचा निषेध आम्ही केला आहे। याची आम्ही रीतसर तक्रार करतोय। उद्या नुसतं राज्य निवडणूक आयोग नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही तक्रार करतोय। अशा पद्धतीने पक्षपातीपणे निवडणूक होत असेल तर मला असं वाटतं या यंत्रणेला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिक करतील। भाजपने असा आरोप केला की संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला। हे हल्ला करायला त्यांचं कार्यालय असेल त्यांनी दाखवावं। शिवसैनिक हल्ला उघड करतील। ज्या दिवशी करायचा त्या दिवशी घाबरणार नाही शिवसैनिक। त्यांनी सीसीटीव्ही चेक करावं। आता काय हल्ला करण्याची वेळ नाही, ज्या दिवशी करायचा त्या दिवशी करू, धमकी समजा। या एकाच मतदारसंघात लगातार 3दा अशी कॅश भेटली आहे, बाकी कुठच्याच मतदारसंघात हे पाहायला मिळालं आहे। मग निवडणूक आयोग काही करत नाहीये, पोलीस काही करत नाहीये, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, काय मागणी करणार आहे तुम्ही? नाही, आमचा आरोपच आहे ना, निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणे वागतात। राज्याचे गृहमंत्री तर येऊन गेले, याच्यातच सगळं सामावलेलं आहे। राज्याच्या गृहमंत्र्याचा इथं कोणताही कार्यक्रम नव्हता तरी गृहमंत्री आले। याचा अर्थ अशा लोकांना पैसे वाटप करणाऱ्याला संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ये आरोप नहीं है, ये सत्यता है। यहाँ पे भारतीय जनता पार्टी के लोग करोड़ों रुपए बांटने के लिए ला रहे थे। हमारे शिवसैनिकों ने ये देखा, पकड़ने का प्रयास किया, लेकिन पुलिस और निवडणूक आयोग जो इलेक्शन कमीशन है, इनके लोगों ने भारतीय जनता पार्टी को मदद की है। शिवसैनिकों पे लाठीचार्ज किया है। यहाँ का इलेक्शन कमीशन और पुलिस ये एक तरफा वर्तन कर रही है। यहाँ राज्य के गृह मंत्री खुद आके गए, वो भी इसको संरक्षण दे रहे हैं। और दुर्दैव ये है कि यही मतदार संघ में कल देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी आके गए, उनका भी प्रभाव इस मतदार संघ पे गिरा नहीं। इसलिए अभी पैसे का प्रभाव डालने का प्रयास भारतीय जनता पार्टी कर रही है। नहीं, हम तो रीतसर कंप्लेंट करेंगे। हम क्या कर सकते हैं? हम विरोधी पक्ष में है, हमारी बाजू प्रशासन ले ही नहीं रहा। जनता हमारे साथ है, हम जनता के ताकत पे तो जीतने ही वाले हैं। इसको विरोध पैसे के माध्यम से, सत्ता के माध्यम से कर रहे, उसका हम विरोध करेंगे। कंप्लेंटर को मार के बन किया हमला किया गया, नहीं मारा है। ये देखो, शिवसेना जो करेगी खुलेआम करेगी। शिवसेना डरने वाली नहीं, ऐसा तोड़फोड़ नहीं। आदमी को तोड़फोड़ करने के भी हमने डरेंगे, लेकिन ये टाइम नहीं इलेक्शन का। भारतीय जनता पार्टी शिवसेना पे गलत आरोप करे। शिवसेना ने कंप्लेंट की है। अगर हमको कंप्लेंट नहीं करना तो हम डायरेक्ट कुछ करते थे ना, हम कंप्लेंट ही नहीं करते थे। पुलिस और इलेक्शन कमीशन को हम काय को इंटीमेट करते थे, हम पकड़ लेते थे उनको। लेकिन वो हमने नहीं किया। हमने ऑफिशियली कंप्लेंट की है इलेक्शन कमीशन के पास और पुलिस के पास।
या सगळ्या स्थितीमध्ये आता कार्यकर्त्यांना काय कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी. आपल्याला निवडणूक जिंकायची. जनतेची ताकद उद्धवजी ठाकरे मागे आहे, विकास आघाडीच्या मागे आहे, संजय भाऊ दिना पाटलांच्या मागे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांततेत प्रचार करावा. ही निवडणूक जिंकण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावा. थँक्यू. ब्रॉट टू यू बाय V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.